जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 2 एप्रिल 2024 ची नवीन अपडेट बघा। हॅलो हिंगोली या पेपरमध्ये छापून आलेली आहे, लोकमत या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी आहे। आपण अपडेट बघूया संपूर्ण नेमकं काय यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर पहा, वयोमर्यादा वाढीच्या निर्णयास मुदतवाढीची मागणी। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 3 मार्च 2023 रोजी काढण्यात आलेल्या वयोमर्यादेच्या शासन निर्णयास मुदतवाढ देण्याची मागणी पॅन्थर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। निवेदनात म्हटले की 3 मार्च 2023च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात वयोमर्यादा वाढीला अनुमती दिली होती, त्याची मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपली, ती 31 मार्च 2024 अशी करण्याची मागणी केली। मराठा आरक्षणामधील उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने काहींना कागदपत्रे काढण्यास विलंब होत असल्याने भरती प्रक्रिया तोपर्यंत थांबवण्याची मागणीही केली। पोलीस भरतीबाबत हे निवेदन दिले आहे। 2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या आहे, त्यामुळे या वर्षातल्या वयगणना करण्यात यावी किंवा या वर्षात वय ओलांडणाऱ्या असलेल्यांना एक संधी देण्याची मागणी केली। 2019 पासून बँड पथक, कारागृह पोलीस भरती झाली नाही, या भरतीलाही वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी पॅन्थरच्या वतीने दीपक धांडे, अविनाश इंगोले, प्रदीप भालेराव, विशाल भोकरे, रणजित पाईकराव, रुपेश पुंडगे, स्वप्नील भिसे, गणेश भालेराव, प्रवीण पातोडे, स्वप्नील तिपके, अजय धाबे यांनी केली आहे। तर पहा, सर्वच कडून ही मागणी होत आहे, तरी लवकरात लवकर सरकारने वयोमर्यादामध्ये संधी देण्यात यावी, कारण की विद्यार्थी हे खूप दिवसपासून गेल्या 6 ते 7 महिन्यापासून वयोमर्यादासाठी पाठपुरावा करत आहे आणि विद्यार्थी अभ्यास आणि ग्राउंड बंद करून हे सगळं करत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये। तर लवकरात लवकर यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात यावा आणि लवकरच या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, हीच आपल्या वतीने आणि या पॅन्थर ग्रुपच्या वतीने विनंती करण्यात येत आहे मायबाप सरकारला। तर सर्वांनी यासाठी सपोर्ट करायला पाहिजे अशी आपली एक विनंती आहे। तर सर्वांनी यासाठी पाठपुरावा करा, निवेदनं द्या, जे होऊ शकते आपल्याकडून ते करा आणि आम्हीसुद्धा यासाठी प्रयत्न करत आहोत। गेल्या 7 ते 8 महिन्यापासून आपले मुकुल भाऊ आणि टीम यासाठी प्रयत्न करत आहे। तुम्हीसुद्धा प्रयत्न करत राहा, यश नक्की एक दिवस आपल्याला मिळेल। धन्यवाद।